नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यामध्ये काही वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदाच्या जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू। त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर आले असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, मी या ठिकाणी पाहत आहे की हेडिंग दिलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर। तर या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या स्थापनेवर वाहन चालक या पदाची सद्यस्थिती रिक्त असणारी 5 पदे व पुढील वर्षात रिक्त असणारी 3 पदे अशा एकूण 8 पदांकरता उमेदवाराची निवड यादी व 2 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याची परवानगी मिळालेली आहे। म्हणजे मित्रांनो, एकूण जागा त्यांनी 8 काढलेल्या आहेत, यामध्ये 2 ह्या वेटिंग ठेवणार आहेत। अशा प्रकारे एकूण 8 जागेसाठी यांनी भरती काढलेली आहे। मित्रांनो, या PDF ची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशनमध्ये दिलेली आहे। जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण महत्त्वाचे मुद्दे पाहूया। त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी वेतन तुम्हाला 29,200 ते 92,300 अधिक नियमानुसार भत्ते या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे यांनी मॅट्रिक S10 अशा प्रकारे वेतनचं पद यांनी दिलेलं आहे। वेतन भरपूर प्रमाणात असून या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। जे खुल्या वर्गासाठी आहे 21 वर्ष आणि ओपन 38 वर्ष, म्हणजे 21 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे। आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST OBC आणि इतरमध्ये NT वगैरे, तर यांना 21 वर्ष ते 43 वर्षापर्यंत वयाची सूट दिलेली आहे। त्याचप्रमाणे विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 21 वर्ष पूर्ण असावे आणि अनलिमिटेड म्हणजे वयाची अट मर्यादा दिलेली नाही आहे। अशा प्रकारे मित्रांनो, वयाचा कॅटेगरी दिलेला असून या ठिकाणी दिलेला आहे की उमेदवार कमीत कमी HSC म्हणजे 10वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा, म्हणजे कमीत कमी 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता त्याचप्रमाणे बोलता येणे आवश्यक आहे। मित्रांनो, अशा प्रकारे हे PDF दिलेले असून PDF तुम्हाला पद्धतशीरपणे पाहूनच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स मागितले त्यांनी LMV आणि त्याचप्रमाणे 3 वर्षाचा अनुभवसुद्धा या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे PDF दिलेले असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया। कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला PDF पद्धतशीरमध्ये पूर्णपणे वाचून दाखवणार नाही। तुम्हाला टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे, आपले PDF डाउनलोड करून तुम्हाला पद्धतशीरपणे या ठिकाणी पाहायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ही PDF दिलेली आहे, हे वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईट तुम्हाला यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या साईटवर यायचं आहे आणि या साईटची लिंक जर तुम्हाला माहीत नसेल ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे। तुम्हाला या साईटवर यायचं असून सर्वप्रथम तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम चलन फाडून घ्यायची आहे। तर चलन फाडण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहता की एक लिंक दिलेली आहे www.onlinesbi.com। अशा प्रकारे SBI कलेक्ट या साईटवर तुम्हाला सर्वप्रथम चलन फाडून घ्यायचे आहे, कारण की ऑनलाईन फॉर्म भरताना त्या ठिकाणी रेफरन्स नंबर तुम्हाला टाकायचा असतो। तर ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम चलन फाडून घ्यायचे आहे। याला चलन दिलेले आहे 200 रुपये चलन ठेवलेले असून तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी SBI कलेक्टचं याचं ऑप्शन किंवा पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे। तुम्हाला हे 4-5 स्टेपमध्ये पेमेंट कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सर्वप्रथम दिलेलं आहे की पेमेंट गेटवे, या ठिकाणी तुम्ही ड्रायव्हर हे पद ऑटोमॅटिक राहणार आहे, स्टाफ कम ड्रायव्हर। जर का हे येत नसेल तुम्हाला नवीन किंवा दुसऱ्या वेबसाईटवर यायचं आहे। हेच पद या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलं पाहिजे किंवा दुसरं या ठिकाणी यायला नको। त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम अशा तिन्ही गोष्टी फिलअप करा। त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर आपला पिनकोड, त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा, त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपला आधार कार्ड नंबर, त्यानंतर या ठिकाणी फीज रजिस्ट्रेशन फी या ठिकाणी 200 रुपये या ठिकाणी राहणार आहे। यामध्ये तुम्हाला काही करेक्शन करायचं नाही।
त्यानंतर ऑप्शन दिला आहे रिमार्क. रिमार्कमध्ये तुम्हाला काहीही टाकायचं नाही, तो कॉलम तुम्हाला खाली सोडून द्यायचा आहे. त्यानंतर खाली इकडे स्क्रॉल डाऊन केल्यावर इकडे इंडिव्हिज्युअलला क्लिक राहू द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे आपलं जे असेल ते. त्यानंतर पुन्हा तुम्हाला डेट ऑफ बर्थ चूज करायची जे असेल ते. त्यानंतर मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर ही पूर्ण माहिती भरल्यावर या ठिकाणी तुम्हाला आय हॅव ॲग्री या टर्म अँड कंडिशनला ओके करायचं आहे. त्यानंतर ओके केल्यावर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे, जो तुम्ही इकडे पाहताय खाली कॅप्चर XCKXX या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती पूर्ण पद्धतशीरपणे भरली असून त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी कॅप्चर फिलअप केल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं एक पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आपलं नाव वगैरे जे आपण टाकलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं, ईमेल आय डी वगैरे. त्यानंतर वदरची माहिती पूर्ण पद्धतशीरपणे बरोबर असून त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी पेमेंट करायचं ऑप्शन आलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट बँकेचं नेट बँकिंगचं ऑप्शन दिलं आहे. त्यानंतर अदर बँक इंटरनेट बँकिंग, त्याचप्रमाणे इकडे दिलेलं आहे रुपी कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड, त्यानंतर ब्रँच, निफ्टी अशा प्रकारे ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आणि सोपी म्हणजे UPI. तर या ठिकाणी UPIला क्लिक करून तुम्हाला बारकोडच्या सहाय्याने किंवा UPIच्या ID सहाय्याने तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी UPIला क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी QR कोड पाहता, तुम्ही QR कोडला ओके करायचा आहे. QR कोडला ओके करून आपला फोनपेचा QR कोड या ठिकाणी स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, पेमेंट पूर्णपणे कंप्लीट झाल्यावर तुम्हाला तो रेफरन्स नंबर मिळाला आहे RRG जो असेल तो कॉपी करून तुम्हाला फॉर्म भरताना तो सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, मी पेमेंट केलेलं असून आता आपण समोर प्रोसेस करून घेऊया. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आता आपण पेमेंट केलेलं असून पेमेंट स्लिप तुमच्याकडे असेलच किंवा तुम्ही कॉपी करून ठेवलेला असेल नंबर, तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर एक समोरला या ठिकाणी पेज ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहता की डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी तारीख ॲटोमॅटिक आलेली आहे. त्याचप्रमाणे पोस्टचे नाव स्टाफ कम ड्रायव्हर हे सुद्धा या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यास फक्त या ठिकाणी एकच पोस्ट हे तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम जे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल तेच या ठिकाणी सेम तुम्हाला टाकायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पोस्टल ॲड्रेस म्हणजे तुमचा गावाचा ॲड्रेस किंवा तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस फिलअप केल्यावर तुम्हाला तुमचा जिल्हा, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करता तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इकडे पिनकोड, तुमचा पिनकोड जो असेल या ठिकाणी तुम्हाला पिनकोड फिलअप करून घ्यायचा आहे. पिनकोड टाकला मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला खाली अजून यायचं आहे. त्यानंतर इकडे ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर इकडे नॅशनॅलिटी जे असेल इंडियन आपली राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिलिजन हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन जे असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर इकडे SC या ठिकाणी मी चूज करणार आहे. तुम्ही OBC वगैरे निवडू शकता. त्यानंतर इकडे SC निवडला इकडे तुम्हाला टाकायचं आहे SCमध्ये कुठली कास्ट येते ते या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल SCमध्ये तुम्ही मांग, महार, चंबार, त्याचप्रमाणे तुम्ही OBC निवडलं असेल तर OBCमध्ये माळी, कुंभी, तेली या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची, तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकायचे आहे. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ या ठिकाणी तुमचा जन्म कोण्या ठिकाणी झाला ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला निवडायचं आहे की मॅट्रिक्युलर स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड जे तुमचं ऑप्शन असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा. आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी क्लिक केल्यावर 10वीची या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे. 10वीची माहिती भरल्या या ठिकाणी स्ट्रीममध्ये ॲटोमॅटिक SSC येणार आहे. त्यानंतर स्ट्रीम ॲप्लिकेबल फॉर अदर म्हणजे जर का तुम्ही अदरमध्ये क्वालिफिकेशन निवडलं, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे अदरचं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं नाही आहे, पण जर का तुम्ही अदर निवडलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे टाकायचं आहे म्हणजे हा कॉलम तुम्हाला भरायचा नाही. त्यानंतर या ठिकाणी बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी टाकायची आहे, तुमचे जे बोर्ड असेल किंवा ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर 10वीचं वर्ष तुम्ही कोण्या वर्षी पास झाले ते या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑप्टेन मार्क म्हणजे किती मार्क मिळाले. त्यानंतर इकडे आउट ऑफ म्हणजे तुम्हाला कितीपैकी किती मार्क मिळाले. त्यानंतर इकडे क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास,
पास म्हणजे मित्रांनो 35% 40% असेल तुम्ही पास क्लास टाकू शकता. 40च्या वर असेल तर तुम्ही सेकंड क्लास आणि 60च्या वर असेल तर फर्स्ट क्लास या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी माहिती भरल्यावर तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समोरली माहिती भरण्यासाठी म्हणजे 10वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा जो का तुम्हाला टाकायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही ॲडचं ऑप्शन पाहता. तुम्ही ॲडला क्लिक केल्यावर तुम्हाला समोरची माहिती भरायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एज्युकेशन तुम्हाला टाकल्यावर समोर तुम्हाला दिलेलं आहे की इज द कॅन्डिडेट डोमेसिल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. या ठिकाणी येस केल्यावर तुम्हाला दिलेलं आहे की लँग्वेज नो. तर लँग्वेज नो तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डस कॅन्डिडेट वर्क एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. जर का तुम्ही कोण्या गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करून डिटेल ते भरायची आहे. तर या ठिकाणी मी नोट्स ठेवणार आहे कारण की गव्हर्नमेंट जॉबवर नाही आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कॉलम पाहत आहे की डिटेल अबाउट ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स. तर या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. तर या ठिकाणी एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला सर्वप्रथम नेम ऑफ ॲड्रेस अँड एम्प्लॉई म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं त्या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉई डिझिग्नेशन म्हणजे तुम्ही कुठल्या पदावर होते या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हर्स हे टाकायचं आहे. त्यानंतर नेचर ऑफ वर्क एम्प्लॉई म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ड्रायव्हर्स हे ऑप्शन टाकायचं आहे 3 नंबरमध्ये. त्यानंतर नेम ऑफ द व्हेहिकल ऑफ ड्रायव्हर म्हणजे तुम्ही कुठल्या गाडीवर ड्रायव्हर होता ते गाडीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर फ्रॉम टू म्हणजे तुम्ही कुठून कुठपर्यंत काम केलेलं आहे हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्याकडे जर का एकापेक्षा जास्त असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहता की ॲडचं ऑप्शन दिलं आहे. ॲड करून तुम्ही एकापेक्षा जास्त अनुभव या ठिकाणी टाकू शकता. परंतु यांनी 3 वर्षाचा अनुभव मागितला आहे. तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी तो झालेला पाहिजे. त्यानंतर ते ऑप्शन दिलेलं आहे की वेदर कॅन्डिडेट हॅव एक्सपिरियन्स अबाउट ड्रायव्हिंग ऑफ ऑटोमॅटिकली कार. तर या ठिकाणी तुम्हाला येस करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो येस केल्यावर तुम्हाला दिलेलं आहे की इकडे पार्टिक्युलर अबाउट ड्रायव्हिंग लायसन्स नंबर. तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवरची जी माहिती आहे ते या ठिकाणी तुम्हाला पद्धतशीरपणे भरून घ्यायची आहे. यामध्ये काहीही प्रॉब्लेम करू नका. यामध्ये काही समजत नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. एकदम साधा आणि सिंपल आहे. या ठिकाणी RTOचं नेम, लायसन नंबर, त्याचप्रमाणे लायसन कोणता आहे आणि कधी इश्यू झाले आणि कुठपर्यंत आहे हे या ठिकाणी पद्धतशीरपणे भरायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला दिलेलं आहे की वेदर कॅन्डिडेट हॅव नॉलेज अबाउट मेंटेनन्स अँड ऑर्डरली रिपेअरिंग ऑफ व्हेहिकल. या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. या ठिकाणी यस केल्यावर तुम्हाला थोडक्यात माहिती विचारलेली त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे LME म्हणजे तुम्हाला कुठल्या गाडीबद्दलची रिपेअरिंग करता येते का हे या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे की समोरचा कॉलम दिलेला आहे वेदर कॅन्डिडेट हॅज इनरोल हॅज नेम एम्प्लॉई एक्सचेंज म्हणजे तुम्ही एम्प्लॉयमेंट कार्ड काढला आहे का. तर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही काढला असेल तर येस करून तो त्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे एम्प्लॉयमेंट कार्डचा. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, काही पेंडिंग वगैरे आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला नोट्स ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचा कॉलम आलेला आहे आता. नेम अँड ॲड्रेस टू रिस्पेक्टेबल पर्सन हू नो द कॅन्डिडेट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 2 व्यक्तीचे असे नावं पाहायचे आहेत की जे तुम्हाला ओळखतील, रिस्पेक्टेबल असेल म्हणजे त्यांच्याकडे सही शिक्का असणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का खेडेगावामध्ये राहत असाल, पोलीस पाटील किंवा सरपंच या ठिकाणी तुम्हाला 2 नावं टाकायची आहेत. आणि जर का तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर या ठिकाणी तुम्ही ग्रामसेवक किंवा नगरसेवक, शिक्षक, हेडमास्टर इत्यादी या ठिकाणी तुम्हाला 2 नावं तुम्हाला टाकायची आहेत. सोबत नाव, त्याचप्रमाणे ऑक्युपेशन, त्यांचा मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे त्यांचा ॲड्रेस या ठिकाणी दोन्ही गोष्टी टाकायच्या आहे. त्यानंतर आता आपण जे चलन फाडली स्टार्टिंगला फीस डिटेल तर या ठिकाणी तुम्हाला SBI कलेक्ट राहणार आहे, ई-पेमेंट राहणार आहे. त्याप्रमाणे रेफरन्स नंबर तुम्ही जो मिळाला असेल फॉर एक्झाम्पल DUP 1234 502 या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तो आपण जे फाडलेला आहे. त्यानंतर तुम्हाला तारीख हेच ठेवायची आहे. जर का तुम्ही आज चलन फाडली असेल तर तुम्ही जर चलन काल फाडली असेल आणि फॉर्म आज भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला तारीख चेंज करायची आहे. त्यानंतर अमाऊंट या ठिकाणी तेच राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एक फोटो तुम्हाला टाकायचा आहे, अटॅच फोटो, त्याचप्रमाणे सिग्नेचर या ठिकाणी टाकायची आहे. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला टाकल्यावर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून
आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक रेफरन्स नंबर येणार आहे. तो रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे, कारण की प्रिंट काढण्यासाठी या ठिकाणी डायरेक्ट प्रिंट निघत नाही, हे ध्यानात ठेवायचे आहे. त्यानंतर तो ॲप्लिकेशन नंबर किंवा रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करून किंवा फोटो करून किंवा नोट डाऊन करून ठेवल्यावर तुम्हाला सर्वप्रथम प्रिंट काढण्यासाठी पुन्हा तुम्हाला आपल्या होम पेजवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की प्रिंट ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तो रेफरन्स नंबर त्याचप्रमाणे आपले डेट ऑफ बर्थ टाकून कॅप्चर फिलअप करून तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी आज तुम्हाला डिटेल फॉर्म ऑनलाईन कसे भरावे हे सांगितलेलं असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.